पाटील आणि सर्वात शेवटी आभार मानतील ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य किंवा नेते सागर नाना फराटे। आज आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध उपकरणांची खरेदी करण्यात आली। या खरेदीसाठी आपण सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात। हे आपल्या ग्रामपंचायतचं वैभव उभं करण्यात आपल्या सर्व गावकऱ्यांचा तसेच आम्ही सर्व बॉडीचा यामध्ये मोठ्या प्रमाणावर हातभार लागलेला आहे। आज आत्ताच एक शासनाची योजना होती, त्या योजनेमध्ये देखील आपल्या ग्रामस्थांनी 50% करमाफीच्या योजनेत आपल्या मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला व या योजनेचा मोठ्या प्रमाणावर असा लाभ घेतला। त्याबद्दल मी माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने सर्व ग्रामस्थांचे तसेच सर्वांचे इतर राहिलेले जे आहेत त्यांनी राहिलेला भरणा करून घ्यावा अशी त्यांना विनंती करते। तसेच येत्या काळात आता ज्यांचे थकबाकी राहिलेले नाही परंतु चालू बाकीमध्ये जे काही थोड्याफार प्रमाणात बाकी शिल्लक आहे तसे त्या बाकी भरून आता नवीन लकी ड्रॉची जी आपण एक उपक्रम राबवत आहोत त्यामध्ये 31 मार्चपर्यंत जे सर्व आपली बाकी क्लिअर करतील त्यांना त्या योजनेचाही लाभ घेता येईल। त्यासाठी सर्वांनी राहिलेली बाकी भरून ग्रामपंचायतमध्ये या लकी ड्रॉ स्पर्धेचा देखील एक उपक्रमाचा सहभागी व्हावं व आज या ठिकाणी आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा वाढवली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते। धन्यवाद। सगळ्यांनी फोटो काढायचे खातेदारानुसार या ठिकाणी श्री वसंतराव काका फराटे पाटील यांच्या 25व्या वाढदिवसानिमित्त फराटा 15 वित्त आयोगामधून ट्रॅक्टर 7,60,000, ट्रेडर 1,84,000, स्लीपर 3,11,000 अशी आपण ग्रामपंचायतनी खरेदी केलेली आहे। त्यात पावसाळ्यात काय होतं की ज्या आपल्या छोट्या गाड्या आहेत त्या तिथं कचरा टाकण्यासाठी जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्यांनी आम्ही एकमताने निर्णय घेतला की आपल्याला ट्रॅक्टरची आवश्यकता आहे। त्याचबरोबर जी स्वीपर मशीन आहे की आता आपल्याकडे सिमेंटचे रोड भरपूर प्रमाणात झालेत, म्हणजे दरवर्षी आपल्याकडे निधी येतो तर ते सुद्धा स्वच्छता व्हावी त्या अनुषंगाने आपण ते स्वीपर मशीन सुद्धा घेतलेले आहे। आणि हे आपल्याला साथीचे जे रोग असतात त्यासाठी या फवारणीच्या मशीन सुभाष पाटील आपण पूर्वी आपण 2 घेतल्या होत्या, आता परत 2 आल्या, म्हणजे हा मेंटेनन्स चालूच राहतो त्या अनुषंगाने याकडे पुढची फारंडी घ्या। हा साईड पट्टे सपाट केले सडके पाणी असतात तर सगळं चांगली आहे नाही निश्चित पाणी सडकं निश्चितच तुम्ही मारलेला जो विषय आहे त्याच्यावर आम्ही येणाऱ्या मासिक मीटिंग मध्ये निर्णय करू असं मी तुम्हाला आश्वासित करतो। त्याचबरोबर आपलं जे सरपंचांनी सांगितलं मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान आहे तर त्या अभियानामध्ये चांगली वसुली केलेली आहे किंवा अभियान काल आता 31 मार्चपर्यंत वाढला ते तर महत्त्वाचं आहे। पण एक महत्त्वाची गोष्ट अशी की सर्व ग्रामपंचायतींनी ही स्वीकारलेलं नाही आहे, म्हणजे बऱ्याच ग्रामपंचायतीला आपल्या पंचकृषीतल्या ज्या आहेत त्यांनी 50% जी काही सूट द्यायची सभासदांना खातेदारांना ते स्वीकारलेलं नाही। आपली ग्रामपंचायत त्याच्यामध्ये आहे, तर सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी ग्रामस्थांनी आपला सहभाग झाला पाहिजे। आज समजा मांडवणचा वडगाव ग्रामपंचायत उदाहरण म्हणून देतो, त्यांचा वसूल जरा बऱ्यापैकी होता, मग त्यांनी ही योजना स्वीकारली नाही। म्हणजे वडगावच्या व्यक्तीला जर वाटलं की तिथं ती वडगावमध्ये योजना घ्यायची तर आता त्यांना घेता येत नाही। ही योजना आपण स्वीकारली म्हणून आपल्याला घेता येते, म्हणजे एखाद्या बऱ्याच लोकांचं पाहिलं आपण 25,000 30,000 अशी सूट सगळ्यांना मिळाली। तर माझी कळकळीची सर्वांना आपल्याला या माध्यमातून विनंती आहे की 31 मार्चची वाट न पाहता लवकरात लवकर आपण सर्वांनी आणि त्याचा प्रचार प्रसार खरं आपण सर्व नागरिकांनी करणं आवश्यक आहे आणि तो करावा। तसंच या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी ग्रामपंचायतच्या वतीने आपलं सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो।